मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मानव मनी चिंता व्यर्थ वाहते असा नपुसकलिंगी शब्द प्रयोग करण्यात माणसाचे दौर्बल्य विशेष रीतीने व्यक्त झाले. संबंधिताविषयीची तुच्छता, उद्वेग प्रगट करणे हाही एक भाव अशा प्रयोगात असतो. एखाद्या माणसाला तो वेडा आहे असे म्हणणे यात सुद्धा एक प्रकारचा सन्मानच आहे असे म्हटले पाहिजे. पण आहे झालं वेड खुळ हे म्हणण्याने मात्र पराकाष्ठेची तुच्छता व्यक्त होते. माणूस आधी दक्षता घेत नाही आणि मग जे व्हायचे ते टळत नाही. हे निश्चित असतानाही काय होईल कसे होईल याची चिंता करीत बसतो आणि ही चिंता ही प्रयत्नाला सहाय्यक होणारी नसून व्यर्थ असते. भावी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नशील होण्यासाठी ज्या तऱ्हेची भावना मनामध्ये बाळगावी लागते ती चिंता नव्हे. ज्या तऱ्हेची भावना माणसाला गोंधळात पाडते, नुसतेच काय करावे कसे करावे असे विचार उठत राहतात आणि हातून होत काहीच नाही, ही जी स्थिती ती व्यर्थ चिंता. ही बाळगण्यात काहीच अर्थ नाही. हिच्यामुळे उरली सुरली कार्यक्षमताही धुळीला मिळते. भूतकाळ माणसाच्या हातून निसटून गेलेला असतो आणि भविष्याचा कोणताही भरवसा देता येत नसतो. माणसाच्या हातात आहे तो वर्तमान काळ, त्याचाच त्याने सदुपयोग केला पाहिजे. पण तेवढेच होत नाही आणि मग जे व्हायचे ते टाळण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध असत नाही. वर्षभर उन्हाळक्या करणारा विद्यार्थी परीक्षेच्या निर्णयाचा दिवस जवळ येऊ लागला चिंता करीत रडवेला होतो. तसेच सगळीकडे होते. हे माणसाला कळत नाही असे नाही, पण ती वेळ गेलेली असते. पीक येईल की नाही आणि किती येईल यासंबंधी सामान्य तर्क बांधता आले तरी त्यावरचे नियंत्रण हे माणसाच्या स्वाधीनचे नसते. शेतीसाठी करावयाचे कष्ट तेवढे त्याच्या स्वाधीनचे असतात, पण तिकडे दुर्लक्ष होते. आता भवितव्याची चिंता करून लाभ कोणता? जे व्हायचे ते होणारच. होणारेन चुकेल होईल जरी ब्रह्मातया आडवा. काळजी घ्यावायची असते ती बाण सोडण्यापूर्वी, प्रत्यंच्या चढविण्यापूर्वी, बाण काढण्यापूर्वी, बाण जोडण्यापूर्वी, धनुष्य ओढण्यापूर्वी. यावेळी दक्षता घेतली तर त्याचा उपयोगही असतो. या गोष्टी माणसाच्या स्वाधीनही असतात. माणसाच्या स्वाधीन त्याचे कर्म असते, भोग त्याच्या स्वाधीन असत नाही. सगळे जे भोगावे लागते ते कर्मानुरूप भोगावे लागते हे लक्षात न ठेवणारी माणसे ही व्यवहारतः कितीही बुद्धिमान वाटली तरी खरोखरीच मतिमंदच ठरतात. कर्म करण्याचे वेळी योग्य ती दक्षता न घेणे हे बुद्धिमत्तेच्या अभावाचे पहिले लक्षण. आणि जे आपल्या स्वाधीनचे नाही ते मनाप्रमाणे घडले नाही तर खेद करीत बसणे हे बुद्धीच्या हीनतेचे दुसरे लक्षण. जी गोष्ट आपल्या हातातील नाही तिच्याविषयी माणसाने भगवत इच्छा समजून कोणत्याही प्रकारचा खेद न बाळगता समाधानाने राहिले पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण हे समाधानच राहत नाही. जे घडायला होते ते घडत नाही. या वियोगाने माणसे रागावतात, संतापतात, दुःखी होतात, विषण्ण होतात. समर्थांच्या दृष्टिकोनातून हाच माणसांचा मूर्खपणा आहे. आपले आवश्यक ते कर्तव्य कर्म करीत राहणे निराळे आणि त्याची फळे प्राप्त झाली नाहीत म्हणून विषण्ण होणे निराळे. पण माणसे कर्तव्य करतात असे दिसते तेही ममत्वाने, आणि हे ममत्व एका परमेश्वरा व्यतिरिक्त कोठेही राखणे दुःखालाच कारणीभूत ठरणारे असते. या श्लोकातील वियोग शब्दांचा अर्थ मृत्यू असाही करणे शक्य आहे. कुणाच्याही मृत्यूने असे शोकाकुल होऊन जाणे हेही अज्ञानमूलकच आहे. या मागच्या 4-5 श्लोकात समर्थांनी मानवी शरीराची, पर्यायाने संसाराची क्षणभंगुरता आणि त्याच्या विनाशाची अपरिहार्यता सांगितली आहे. अतिसामर्थ्य संपन्न असूनही रावणासारखे दुष्ट मरतात, अपकीर्ती होऊन नष्ट होतात, म्हणून दुष्ट वासनांचा त्याग करावा. अत्यंत थोर थोर लोकही कालवश होतात असे दिसत असल्याने माणसाने कशाचाही लोभ धरू नये.
कसलाही अहंकार बाळगू नये असे लक्षात ठेवावे. आणि कालक्रमाने शरीर हे स्वभावतःच नष्ट होणारे असल्याने, अनेक प्रकारच्या व्याधींनी, नाना प्रकारच्या दुःखांनी पीडिले जात असल्याने कशाविषयीही उगीच चिंता करीत बसू नये. आणि योग्य ते उपाय करीत असून अपेक्षित ते यश मिळाले नाही तर खेदही करीत राहू नये, अशा नकारात्मक गोष्टी सांगून झाल्यानंतर समर्थ माणसाला काही विधायक सूचना करीत आहे. जय जय रघुवीर समर्थ.